नमस्कार मित्रांनो, ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे नाना मंजिरीला म्हणत असतात, मंजू, हे सगळं ना जीजीमुळे झालंय. खरं तर या सगळ्या संकटाचा सामना तुला तुझ्या जीजीमुळेच करावा लागलाय. सगळी चूक तिचीच होती. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, नाही नाना, जीजीची काहीही चूक नव्हती. खरं तर यावेळेस एक आई जे वागते ना तेच जीजी वागली आणि तिचं काहीही चुकलं नाहीये. खरं तर तिची चूकच नाहीये नाना, त्यामुळे तुम्ही तिला काहीही म्हणू नका. पण जीजी कशी आहे? बरी आहे ना आता? तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, हो मंजिरी, आता ती एकदम बरी. हे काही मला आता डब्बा घेऊन जायचंच आहे ना, मग बघतो कधी डिस्चार्ज देत आहे डॉक्टर ते. त्याच वेळेस आता शशिकला धावत येते आणि म्हणू लागते, मंजिरी, अगं मंजिरी, खरंच किती मोठ्या संकटातून वाचली गं. बघ ना, एवढी मोठी चूक केली होती तू, तरीही तुला काहीही शिक्षा भेटली नाही. बघ ना, दरवेळेस तुझा राया तुला मदतीला धावून येतोच गं मंजिरी. आता मात्र लगेच मंजिरी उठून उभी राहते आणि म्हणू लागते, अगं काकू, काय बोलते तू? खरं तर आपण काही चूक केलीच नव्हते, त्यामुळे आपल्याला काही शिक्षा झाली नाहीये. आणि माझ्या रायावरती पूर्ण विश्वास आहे. तो नेहमी मला संकटातनं बाहेर काढतच असतो. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हो गं मंजिरी, हे सगळं ठीक आहे, पण हे जर जीजीला समजलं तर तर काय होईल? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नाही, असं कसं समजेल जीजीला? आपण कोणीही जीजीला याबद्दल काहीही सांगायचं नाही, नाहीतर अशाने तिची तब्येत बिघडेल नाना. तेव्हा नाना म्हणू लागतात, काळजी करू नको मंजिरी, आपण तिला काहीही कळू देणार नाही. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हो, त्यांना काहीही समजू देऊ नका, नाहीतर जाऊबाईंना खरंच खूप टेन्शन येईल. तेव्हा नाना म्हणू लागतात, चल मंजिरी, मी आता ना हॉस्पिटलला जातो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, थांबा नाना, मी सूप बनवून देते, तुम्ही ते जीजीला घेऊन जा. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अगं तू कशाला बनवते? मी बनवून देते, जा बरं का, तुम्ही जाऊबाईंना घरी घेऊन या. असे म्हणून शशिकला आतमध्ये निघून जाते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाना, खरंच मला जीजीची खूप काळजी वाटते हो, तिला काही होणार तर नाही ना, याची खूप भीती वाटते. तेव्हा नाना म्हणू लागतात, मंजिरी, काळजी करू नको, तुझ्या जीजीला काही होणार नाही. त्याच वेळेस आता हॉस्पिटलमधनं फोन येतो. तेव्हा नाना म्हणू लागतात, हॉस्पिटलमधनं कशाला फोन आलाय आता? आता मात्र मंजिरी आणि नाना दोघेही घाबरतात. तेव्हा लगेच आता नाना पटकन फोन उचलतात. ते लगेच आता हॉस्पिटलमधनं लगेच तो माणूस म्हणू लागतो, उमाताई आता एकदम ठीक झालेल्या आहेत, तुम्ही लवकरात लवकर त्यांना भेटायला या, त्या बोलवतायत तुम्हाला. तेव्हा नाना म्हणू लागतात, हो हो, हे काय मी डब्बा घेऊन निघणारच होतो. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, हो, मग आज उमाताईंना सुट्टी पण मिळणार आहे बरं का, लवकरात लवकर या. तेव्हा नाना आता फोन ठेवतात. त्याच वेळेस मंजिरी विचारू लागते, नाना काय झालं, कशासाठी फोन आला होता हॉस्पिटलमधनं? तेव्हा नाना म्हणू लागतात, अगं आज तुझ्या जीजीला सुट्टी होणार आहे आणि ती एकदम ठणठणीत बरी झाली हे पण म्हणत होते, त्यामुळे मी पटकन डबा घेऊन जातो आणि तुझ्या जीजीला घेऊनच येतो. आता मात्र मंजिरी खूपच खुश होते. नाना तिथनं आतमध्ये जातात. तेव्हा मंजिरी आपल्या विठुरायाला हात जोडते आणि म्हणू लागते, विठुराया, इथनं पुढं सगळं काही ठीकच होऊ दे रे बाबा. त्याच वेळेस इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये जय आलेला असतो. आता मात्र रायाने कसं ऐन वेळेस येऊन मंजिरीला वाचवलेलं असतं आणि रायाचं जे रक्त पडतं ते मंजिरीच्या भांगात पडलेलं असतं. हे सगळे काही क्षण आता इथे जयला आठवत असतात. आता मात्र त्याला खूपच राग आलेला असतो. तेव्हा लगेच तो जोरात तिथली खुर्ची लोटून देतो आणि म्हणू लागतो, राया, राया, काय गरज होती माझ्या सिनियरला बोलवायची? राया, मी तुला सोडणार नाही. आता मात्र सगळ्यांसमोर जयच्या सिनियरने त्याला किती बोल लावलेले असतात हे सगळं काही त्याला आठवतं. कशी त्याची बदली इकडे झाली आणि 209चा एन्काउंटर कसा केला होता हे सगळे काही क्षण त्याला आठवू लागतात. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, राया, तू माझ्या सिनियर्सला बोलून खूप मोठी चूक केली. आता बघ, तुला अशी शिक्षा करणार आहे ना की तू आयुष्यभर मरणाची भीक मागशील. सोडणार नाहीये राया तुला. त्याच वेळेस इकडे आता राया दीपिकाला सगळा काही झालेला प्रकार सांगू लागतो. तेव्हा लगेच दीपिका मात्र आता जयचं सोंग आणत असतो. खरंच सिनियरनी बोल लावल्यानंतर घोरपडेची कशी बोलती बंद झाली होती ना रायाभाऊ, एकदम भारी. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, दीपिका गप्प बैस, अरे त्या घोरपडेने माती खाल्लेलीच आहे, त्यामुळे खरं तर त्याला ना शिक्षा द्यायला हवी. खरं तर त्याला असेच सिनियर पाहिजेत आणि असंच बोल लावायला पाहिजे. खरंच खूप खोटारडा आहे तो घोरपडे. तेव्हा दीपिका म्हणू लागतो, पण खरंच
खरंच बघ ना राया भाऊ, तुझ्यामुळे आज मिसफायर म्हणजे मंजिरी ते वाचली, नाहीतर काय होऊन बसलं असतं. तेव्हा राया म्हणू लागतो, हो ना डिफिकल्ट. आपलं कसं आहे तुला माहिती आहे ना, आपल्याला असं कोणी लोटून दिलं, ढकलून दिलं तरी आपण एखाद्या लव्हाळ्यासारखं पुन्हा उठून उभी राहू शकतो. पण मिसफायर, नाना, जीजी त्यांचं तसं नाही आहे रे. त्यांना जर असं आगीतून बाहेर काढलं ना, तर ते कधीही उभी नाही राहू शकत. त्यामुळे आता त्यांचे हे खरंच भोग कधी संपतील ना, याचीच मला काळजी वाटते. आणि त्यातल्या त्यात त्या खोटारड्या माणसाची सावली आहे ना त्यांच्यावरती, तो घोरपडे टपूनच बसलाय त्यांना त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या घरावरती असा फणा काढून उभी. त्यामुळे ना त्यांचे काही त्रास कमी होतच नाही. तेव्हा लगेच ती म्हणू लागतो, पण राया भाऊ तू किती काळजी करतो मिस फायरची आणि तिच्या घरच्यांची. तेव्हा राया म्हणू लागतो, कशी काळजी करणार नाही, काळजी तर करावीच लागेल. कारण मिस फायरमुळे तर आपण माणसात आलोय ना, तिने आपल्याशी दोस्ती केली. खरंच माणूस काय असतो ना हे फक्त आपल्याला मिस फायरमुळेच कळालं. त्यामुळे तर आपण तिची मदत करणारच. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, मग रायभाऊ तू एक काम कर ना, मिस फायरला फोन करून बघ ना, ती कशी आता ठीक आहे की नाही बघ बरं विचारून. तेव्हा राय म्हणू लागतो, नाही नाही कशाला, फोन वगैरे नको नको नको. तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, मग एक काम कर रायभाऊ, तू ना रुजुदाला फोन कर. तू तिचा भाऊ आहे की नाही, तुझी बहीण आहे ना, मग बहिणीला एक भाऊ फोन करूच शकतो. मग तू ना रुजिदाला फोन कर. असे म्हणून डिफिकल्ट पटकन आता रुजिदाला फोन लावतो. तेव्हा राया आता त्याच्या हातून फोन हिसकावून घेत असतो आणि म्हणू लागतो, अरे डिफिकल्ट कशाला फोन लावतोय, नको लाव. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, आता फोन लागलाय उचलेल पण. त्याच वेळेस आता इकडे रुजिदा आणि ईशा बाहेर फिरायला गेलेले असतात. तेव्हा लगेच आता फोन वाजताच लगेच रुजिदा ईशाजवळ बाळ देते आणि तिला आतमध्ये जायला सांगते. तेव्हा लगेच आता रायाचा फोन बघताच रुजिदा पटकन फोन उचलते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, हॅलो. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, हा बोल ना राया, कशासाठी फोन केला होता. तेव्हा राया म्हणू लागतो, अगं तो चुकून लागला होता. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, असं आहे का, आजकाल बहिणीला विसरला एक भाऊ, फोन पण चुकीचे लागायला लागलेत. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, असं नाही आहे ग, कशी आहे तू आणि चिव, बाळ कसं आहे छोटंसं. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, अरे बाळही ठीक आहे, तुझी आठवण काढते, पण तू कशासाठी फोन केला होता. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अगं आज एवढा सगळा राडा झाला, पण मिस फायर हे सगळं झाल्यानंतर आता बरी आहे ना, सगळं काही ठीक आहे ना तिकडे. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, काय आज कसला राडा झाला. आता मात्र लगेच राया म्हणू लागतो, म्हणजे तुला काहीच माहिती नाही आहे का. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, काय झाले राया आज. आता राया झालेला सगळा प्रकार इथे रुजिदाला सांगू लागतो. कसं सगळ्या गाववाल्यांनी मिळून मंजिरीचं मुंडन करण्याचं ठरवलं होतं आणि कसा तो वस्त्र लावणार तेच ऐनवेळेस रायाने येऊन मंजिरीला वाचवलं, हे सगळं आता राया इथे रुजिदाला सांगू लागतो. आता मात्र त्याच वेळेस इकडे आतमधनं मंजिरी बाहेर आलेली असते. आता मात्र रायाचं हे सगळं बोलणं ऐकताच रुजिदाला तर धक्काच बसलेला असतो. तेव्हा लगेच मंजिरी येते आणि म्हणू लागते, अगं रुजी तू इकडे काय करतेस, चल ना आतमध्ये. पण मात्र रुजिदा एक शब्दही बोलता मंजिरीकडे एकटक बघत असते. खरंच खूप मोठ्या संकटातून मंजू बाहेर आली. तिला मात्र खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. त्याच वेळेस फोन चालूच असतो. राया हॅलो हॅलो करत असतो. तेव्हा मंजिरी पटकन रुजिदाच्या हातला फोन घेते आणि आपल्या कानाला लावते. आता मात्र रायाचा आवाज ऐकताच मंजिरी म्हणू लागते, राया खरंच खूप खूप थँक्यू, आज फक्त तुझ्यामुळे वाचले. तुझे आभार कसे मानावे ना तेच कळत नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर तू ठीक आहे ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो मी एकदम ठीक आहे, आणि तू कसं आहे राया. तेव्हा राया म्हणू लागतो, मी पण ठीक आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया खरंच पुन्हा पुन्हा तुझे धन्यवाद कसे करावे नाही तेच कळत नाही, कसे आभार मानावे. आज तू जर नसता तर काय झालं असतं, मग सगळं होत्याचं नव्हतं झालं असतं. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर आता समजा ठीक झालंय ना, तू काळजी करू नको, तुझी स्वतःची काळजी घे फक्त. असे म्हणून आता मंजिरी फोन ठेवते. त्याच वेळेस आता लगेच नाना तिला आवाज देऊ लागतात. तेव्हा लगेच आता रुजिदा आणि मंजिरी नानाकडे आतमध्ये येतात. त्याच वेळेस इकडे राया म्हणू लागतो, अरे विठू राया, कुठपर्यंत मिस फायर आणि तिच्या घरच्यांचे भोग चालू राहणार आहे कुणास ठाऊक, लवकर संपव रे बाबा त्यांचे हे भोग. त्याच वेळेस इकडे नाना म्हणू लागतात, अगं मंजिरी मी ना हॉस्पिटलला निघालोय, तुझ्या जीजीला डिस्चार्ज मिळणार आहे, आता मी तिला घेऊनच येतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो नाना पटकन घेऊन या, कधी एकदाचं जीजीला बघते ना असं झालंय. त्याच वेळेस आता नाना तिथनं निघालेले असतात. आता मात्र मंजिरी आणि रुजिदा दोघेही खूपच खुश झालेले असतात. तर इकडे
तर इकडे शशिकला जयला फोन करते आणि म्हणू लागते, त्या मंजिरीचे भोग एवढ्या लवकर मी संपू देणार नाही. तिला वाटलं असेल सगळं काही संपलंय, पण तसं नाही आहे जय. आता बघ मी असा मोठा प्लॅन करणार आहे ना. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, ए शशिकला, तू काय एकामागे एक प्लॅन करत असते आणि सगळे प्लॅन आपले फेल जातात. त्यामुळे ना तू हे प्लॅन करणं बंद कर. खरं तर ना माझं डोकं आऊट झालं आहे तुझ्या या प्लॅनसमोर. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अरे घोरपडे, तू एवढ्या लवकर हार मानायला लागला. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, खरं तर ना ती मंजिरी ना ते विठुरायाची जी काही प्रार्थना करत असते ना, त्यामुळेच ना तिच्या आयुष्यात तो राया आलेला आहे. सारखा काही काही ना काही प्रॉब्लेम आला का तो वाचवायला येतोच. त्यामुळे ना तुझे हे फुसके प्लॅन बंद कर. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ए घोरपडे, अरे किती गरम होतोस. जरा एवढी चिडचिड करत जाऊ नको, जरा शांत डोक्याने विचार कर. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, हे बघ आधीच त्या रायाने याचं डोकं खाल्लंय ना, बघ त्याला सोडणार नाही आहे मी. असं त्याला काहीतरी अडकवणार आहे ना, की तो पोलीस स्टेशनमधनं कधी सुटलाच नाही पाहिजे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो जय, तू असंच कर. त्या रायाला असं पक्क अडकवणार का तो कधीही बाहेर येता कामा नये. पण मी इकडे काय करणार आहे तुला माहिती आहे. एक काम कर, तू ना तुझ्या लग्नाच्या पत्रिका वाटायला सुरुवात कर. बघ नक्की आता तुझं लग्न होणार आहे. तेव्हा जय म्हणू लागतो, उगाच काही बोलू नको, तू नेमकं करणार काय आहे ते सांग आधी. तेव्हा शशिकला आता जयला आपला प्लॅन सांगू लागते. त्याच वेळेस आता जय खुश होतो आणि म्हणू लागतो, वा शशिकला, तू काय भारी प्लॅन केला आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मग आपले नावच शशिकला आहे, अजून त्या मंजिरीने ओळखलं नाही आहे. आता बघ तिला आज सगळं काही भारी वाटत असेल, एकदम सगळं काही मिटलंय. गाववाल्यांनी रायाचं ऐकलंय, आता गाववाल्यांनी मला माफ केलंय, मला काही शिक्षा मिळणार नाही असा तिचा भ्रम झालाय. पण उद्या जे काही घडणार आहे ना, त्यानंतर ही मंजिरी हादरणार आहे. मग बघ उद्या काय मजा येणार आहे. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, वा शशिकला, मानलं तुला. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, त्या मंजिरीने अजून मला ओळखलंच नाही. नाव माझं शशिकला आहे हे तिच्या लक्षात यायला हवं. त्याच वेळेस इकडे आता जिजी घरी आलेली असते. तेव्हा लगेच शशिकला आता जिजीचं दरवाजातच औक्षण करते. आता मात्र लगेच जिजी मात्र शशिकलाकडे प्रेमाने बघत असते. त्याच वेळेस मंजिरी लांबच उभी असते. आता मात्र जिजी आपल्याशी बोलेल याची ती वाट बघत असते. पण मात्र जिजी मंजिरीशी काही न बोलता आतमध्ये निघून जाते. आता मात्र दरवाजात जाताच जिजीला लगेच विठुरायाची मूर्ती तिथे बाहेर दिसू लागते. तेव्हा लगेच आता जिजी त्या मूर्तीकडे रागाने बघू लागते आणि तिथनं आतमध्ये निघून जाते. आता मात्र मंजिरीला खूपच वाईट वाटतं. जिजी आपल्याशी एक शब्दही बोलली नाही, म्हणजे ती आपल्याशी अबोला धरू नये. आता मात्र लगेच ती विठुरायाकडे बघू लागते. त्याच वेळेस ती आतमध्ये जाते. तेव्हा रुजिता लगेच जिजीला मिठी मारते आणि म्हणू लागते, जिजी कशी आहेस तू, बरी आहे ना. तेव्हा रुजिताला तर जिजी म्हणू लागते, अगं हो, मला काही झालं नाही, मी एकदम ठीक आहे. त्याच वेळेस आता शशिकला लगेच जिजीला ज्यूस घेऊन येते आणि म्हणू लागते, जाऊबाई आधी ज्यूस घ्या. कसं आहे ना, तुमची तब्येत महत्त्वाची आहे. लवकरात लवकर तुम्हाला ठणठणीत बरं व्हायचे आणि आता काहीही काम करायचं नाही. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. त्याच वेळेस मंजिरी आता मात्र लांबनं बघत असते. आता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा लगेच आता जिजी तो ग्लास बाजूला ठेवते आणि म्हणू लागते, मंजिरी अगं ये ना. आता मात्र जिजीने मंजिरीला हाका मारताच मंजिरी धावतच पटकन जिजीजवळ जाते आणि जिजीच्या कुशीत रडू लागते. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, अगं मंजू, रडतेस का, वेडी आहेस का तू. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, खरं तर जिजी, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना, या सगळ्याची जिम्मेदार फक्त मीच आहे. तेव्हा जिजी म्हणू लागते, अगं मंजू, पिलांचा कुठे आपल्या आईला त्रास होतो का, काही बोलू नको. खरं तर तुझ्यामुळे मला कधीही त्रास झालेला नाही. फक्त माझी दुश्मनी ज्याच्याबरोबर आहे ना, त्याच्यामुळे माझ्या मुलीला त्रास झालाय. त्यामुळे मला समजलंय आमच्यातला जो काही मतभेद आहे ना, तो आमच्यात आहे. आमच्यामुळे तुला कशाला त्रास द्यायचा. त्यामुळे एक काम कर मंजू, तुझा विठुराया आहे ना, ज्याची तू एवढी भक्ती करते, तुझा तो राया सखा आहे ना, त्याला आतमध्ये घेऊन ये. आता मात्र लगेच मंजिरी, नाना सर्वजण खुश होतात. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, अगं मंजू, तू ऐकलं नाही का, तुझी जिजी काय म्हणाली ते, तुझा सखा राया त्याला आतमध्ये घेऊन ये. आता मात्र मंजिरी खूपच रडत असते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, भोग भोग मंजिरी,
काय भोगायचे ना ते कर्म सगळे भोगून घे आणि आज काय ढसाढसा रडायचं ना ते रडून घे, कारण उद्या रडायलाही तुला वेळ भेटणार नाहीये. बघ असं काही उद्या घडणार आहे, त्यामुळे जे काही रडायचं ते आजच रडून घे. त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, अगं मंजू जा पटकन, तुझ्या रायाला आतमध्ये घेऊन ये, तुझ्या जीजीने परवानगी दिली बरं का. तेव्हा निखिल म्हणू लागतो, हो ताई पटकन घेऊन ये, नाहीतर जीजी पुन्हा तिचा निर्णय बदलायची. आता मात्र सर्वजण हसू लागतात. तेव्हा लगेच मंजिरी धावतच इकडे बाहेर येते, आपल्या विठुरायाचं औक्षण करते, त्याला हार घालते आणि म्हणू लागते, बघ विठुराया, मी म्हटले होते ना, माझी जीजी दिसायला जरी बाहेरून काटेरी असली ना तरी आतमधून एकदम फणसासारखी गोड आहे बरं का. तिचा राग जास्त वेळ टिकत नाही, ती ना अशी कापसासारखी, तिचा राग तेव्हाच असा उडून जातो. आता मात्र सर्वजण विठुरायाचं दर्शन घेतात आणि विठुरायाची मूर्ती मंजिरी आता इकडे आतमध्ये घेऊन येते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता शशिकला आणि जयनी मिळून प्लॅन केलेला असतो. आता सर्व गावभर मंजिरी आणि रायाचे पोस्टर लावलेले असतात. त्याच वेळेस आता नाना धावतच घरी येतात. नानांचं तोंड पूर्णपणे लोकांनी काळं केलेलं असतं. तेव्हा लगेच जीजी मंजिरी विचारू लागतात, नाना काय झालंय. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, अगं गाववाले खूप भडकले, मंजिरीला या गावातून बाहेर जायला सांगतायत, सगळ्या गावात पोस्टर लागलेत. त्याच वेळेस आता इकडे राया गावभर लावलेले सगळे पोस्टर काढून टाकू लागतो. आता मात्र या सगळ्या संकटातून राया पुन्हा मंजिरीला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.